मी श्रेया म्हापसेकर। तर आज मी एक अशा ठिकाणी आलेली आहे की आपल्या सर्वांचंच आवडतीचं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, आणि ह्याच महाराष्ट्र राज्याला एक सांस्कृतिक राजधानी आहे, आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे असा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। खरं तर पुणे जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याप्रमाणे इतिहास आहे, अगदी त्याचप्रमाणे बाजीराव पेशवे असणे आणि पेशव्यांचा संबंधित असणारा संपूर्ण कालखंड म्हणजे पुणे हे जिल्हा ओळखला जातो। आणि ह्याच पुणे या जिल्ह्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं आणि धार्मिक स्थळ म्हणजे जसं दगडूशेठ मंदिर आहे श्री गणेशाचं, अगदी त्याच पद्धतीनं महादेवाचं सुद्धा एक मंदिर आहे, ज्या मंदिराचं नाव आहे सोमेश्वर मंदिर। खरं तर सोमेश्वर मंदिर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सर्वात महत्त्वाचं असणारं एक ज्योतिर्लिंग म्हणजे सोमेश्वर मंदिर, आणि अशाच या मंदिरामध्ये आज आपण आलेलो आहोत। खरं तर मंदिरामध्ये आत येत असताना भगवान श्री महादेवाची मूर्ती तर आहेच, अगदी ओम नमः शिवाय या नामाचा जप जेव्हा आपण मनामध्ये गरजत राहतो, अगदी प्रौढांपासून ते अगदी छोट्या बालकांच्या मनामध्ये ओम नमः शिवाय हा गुजर, हा नामस्मरण हा मनामध्ये येत राहतो। ही एक नवी ऊर्जा, नवी शक्ती, एक नवी धार्मिक स्तोत्र आणि आपल्या मनाला मिळणारी शांती ही ओम नमः शिवाय या नामस्मरणामध्ये मिळत राहते। खरं तर हीच 12 ज्योतिर्लिंग ह्या सोमेश्वर मंदिरामध्ये दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे श्री सोमनाथ। श्री सोमनाथ हे कुठं वसलेलं आहे तर आपल्या भारतामध्ये जे वायव्येला असणारं गुजरात, तर गुजरातमध्ये सौराष्ट्र या भागामध्ये श्री सोमनाथाचं मंदिर आहे। ह्या मंदिराची एक वास्तू जर बघितली तर अगदी एक धार्मिक आहे, मुळात वेगळी अशी याची एक मध्ये शैली आहे, आणि ह्याच शैलीच्या नुसार ही श्री सोमनाथांचं मंदिर गुजरात आणि सौराष्ट्र या सौराष्ट्रामध्ये वसलेलं आहे। चला तर आता आपण पुढे बघूया, ते म्हणजे गुजरात थोडंसं पुढे गेल्यानंतर आंध्र प्रदेश, मग 2 नंबर आंध्र प्रदेशमध्ये श्री मल्लिकार्जुन हे जे श्री भगवान महादेवांचं मंदिर आहे, तर ह्या मंदिराची सुद्धा शैली वेगळी आहे। मुळात ह्या मंदिराच्या शैलीमध्ये एक असं बघायला मिळतंय की भगवान महादेवाचे जे वाहन आहे नंदी, तर नंदीची प्रतिकृती, नंदीच्या प्रतिमा ह्या त्या मंदिराच्या प्रत्येक वरच्या 4 ते 6 कोणांच्या वरती वसलेली बघायला मिळते। पहिल्यांदा जर बघितलं तर 7 नंदी इथं आहेत, अगदी त्याच पद्धतीने पाठीमागे सुद्धा 7 ते 8 नंदी आहेत, आणि मध्ये बरोबर 4 नंदी आहेत, म्हणजे नंदीची एक वेगळी प्रतिमा असलेलं हे जे मंदिर आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे, श्री मल्लिकार्जुन। आता याच्या पुढे जर आपण गेलो तर बघायला मिळतं आहे ते म्हणजे मध्य प्रदेश, म्हणजे अगदी आपल्या पूर्ण भारतामध्ये मध्ये सिच्युएटेड झालेलं मध्य प्रदेश इथलं उज्जैन श्री महाकालेश्वर मंदिर। सर्वांना श्री महाकालेश्वर परिचित आहेत, परंतु ह्या मंदिराची एक वेगळी शैली जर बघितली तर पूर्णपणे वेसर शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे। थोडंसं कामकाज हे हेमाडपंथीमध्ये दिसतं, म्हणजे जे दक्षिण भागामधील असणारं हेमाडपंथी शैली आणि उत्तर भागामधली असेल वेसर शैली, म्हणजे हेमाडपंथी आणि वेसर यांच्यामधलं संगम जर आपल्या कुठे बघायला मिळत असेल तर ते म्हणजे उज्जैनमध्ये बघायला मिळते। याच्या पुढे गेलं म्हणजे पहिल्यांदा बघितलं आपण गुजरातपासून सुरुवात केली, गुजरातमधनं आपण आंध्र प्रदेशमध्ये आलो, आंध्र प्रदेशमध्ये आपण मध्य प्रदेशमध्ये गेलो। आता याच्या पुढचा टप्पा तो म्हणजे अजून एक मध्य प्रदेशमध्ये, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये तसं बघायला गेलं तर 2 ज्योतिर्लिंग बघायला मिळतात। पहिलं होतं महाकालेश्वर आणि दुसरं आहे ओंकारेश्वर। तर ओंकारेश्वर म्हणजे काय की जे गणपतीच्या नावामधून सुद्धा ओंकार आपल्याला बघायला मिळतो, आणि भगवान महादेवाचं नामस्मरण सुद्धा ओम नमः शिवायमधलं ओंकार, तर ह्या 2 गोष्टींचा संगम म्हणजे ओंकारेश्वर मंदिर। तर हे ओंकारे माधाता मध्य प्रदेशमध्ये असणारं श्री ओंकारेश्वर मंदिर, या मंदिराची सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीनं शैली बघायला मिळते। ह्यामध्ये ते थोडं हेमाडपंथी कामकाज आहे, आणि मध्ये नंदीची सुद्धा मूर्ती आपल्या इथे बघायला मिळते। प्रकर्षण म्हणजे ह्याच्यामध्ये असणारी नंदीची जी मूर्ती आहे ती मोठी म्हणजे विशाल आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंदिराच्या वरती कळसाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये एक छोटीशी मूर्ती बसलेली आहे, कदाचित ती मूर्ती एखाद्या देवीची असावी असा माझा एक अंदाज आहे। आता ह्याच्या पुढे जर बघायला गेलो तर इथून सुरू होतात महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये तब्बल 5 ज्योतिर्लिंग आहेत, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग सिच्युएटेड आहेत। पहिला आहे बीड, म्हणजे परळी बीडमधलं श्री वैद्यनाथ मंदिर। श्री वैद्यनाथ मंदिर ह्याची सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची रचना आहे, ज्या पद्धतीने शीख मंदिरांच्या मध्ये जी बांधणी एक विशिष्ट प्रकारची असते, अगदी गाभारा शैली। पण ज्यावेळेला पुढचा जे मंदिरामध्ये पहिला जो टप्पा येतो तर तिथं अगदी शीख मंदिरांच्या माध्यमातून कळस जो आहे तो पूर्णपणे असा अराउंड मध्ये आहे, आणि पाठीमागे पूर्णपणे मंदिराचा गाभारा आहे। या गाभाऱ्याचं वरती जर बघायला गेलं तर 4ही बाजूला एका वेगवेगळ्या
प्राणी बसलेले बघायला मिळतात. म्हणजे एकच प्राणी आहे, फक्त तो 4 कोपऱ्यांच्या वरती बसलेला आहे आणि बंदी भगवान श्री महादेव आहेत. याच्या पुढे म्हणजे पहिलं बघितलं परळी बीड महाराष्ट्रामधलं वैद्यनाथ. दुसरं आहे ते म्हणजे ह्याच पुणे जिल्ह्यामधलं श्री भीमाशंकर मंदिर. ह्या भीमाशंकर मंदिराची खूप मोठी शैली अशी आहे की महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे की जो शेकडो आहे, तर तो शेकडो म्हणून भीमाशंकरला ओळखलं जातं. आणि इथं सुद्धा बऱ्याच अनेक नद्यांचा संगम बघायला उगम बघायला मिळतो आहे. आणि त्याच्यामधलं हे आहे श्री भीमाशंकर मंदिर. ह्या मंदिरामध्ये श्री गणेशाची सुद्धा मूर्ती आहे आणि त्याच पद्धतीनं भगवान श्री महादेव सुद्धा आहेत. आणि भगवान श्री महादेवांची बरोबर मूर्ती ही मध्ये सिच्युएटेड केली आहे. आज गाभाऱ्यामध्ये असणारी मूर्ती आहे, तिथे असणारा भाग हा सुद्धा पूर्णपणे वेगळा आहे. तर ह्याच्या पुढे मग मध्ये इथं भगवान श्री महादेवांची शंकराची मूर्ती आहे, पाठीमागे नंदी आहे, हातामध्ये डमरू आहे. म्हणजे अगदी पूर्णपणे एक मनुष्याकृतीच आहे, परंतु त्यांचा रंग पूर्णपणे निळा आहे. आणि इंद्रनीळ म्हटलं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं. आणि हातामध्ये डमरू, हातामध्ये त्रिशूळ घेतलेली एक खूप छान प्रतिमा आपल्याला इथं बघायला मिळते. आता जर पुढे आलं म्हणजे महाराष्ट्रातले 2 बघितले. आता थोडं दक्षिणेकडे वळल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तमिळनाडू. तमिळनाडूमधलं जे श्री रामेश्वर मंदिर आहे, तर रामेश्वरम एवढंच नाही तर तो सेतुबंध आहे. म्हणजे मुळात ज्या वेळेला भारताचा सगळ्यात दक्षिणेकडचा टोक हा केरळ राज्य आणि केरळ राज्यामध्ये मग त्याच्याच बाजूला असणारं तमिळनाडूचं मंदिर आणि पूर्णपणे पाठीमागे आपल्याला समुद्र मोठा बघायला मिळतो आहे. या मंदिराची शैली ही पूर्णपणे द्रविडन शैलीमध्ये आहे. द्रविडम शैलीमध्ये याचा गाभारा खूप मोठा असतो आणि असं जसं कळसवरती जाऊ म्हणजे जर उत्तरेकडे बघितलं तर कळसाचा आकार हा पूर्णपणे वेगळा असतो आणि दक्षिणेकडच्या द्रविडम मंदिरांचा आकार वेगळा असतो. याच्या पुढे आहे ते म्हणजे नागेश्वरम. महाराष्ट्रामधलं 3रं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे औंढा नागनाथ हिंगोली येथील नागेश्वरम मंदिर. आणि या नागेश्वरम मंदिराची शैली सुद्धा खूप अप्रतिम आहे. मुळात महादेवाची इतकी सारी, भगवान श्री शंकराची इतकी सारी मंदिर, परंतु प्रत्येक मंदिरामध्ये एक नाविन्य बघायला मिळतं आहे, जे नाविन्य प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये वसलेलं आहे. पुढे जर आपण गेलो तर बघायला मिळतं आहे की उत्तर प्रदेश वाराणसी येथील श्री विश्वेश्वराचं मंदिर. मुळात आतापर्यंत इतके मंदिर बघितले, पण ह्या मंदिरांच्या मधले ह्या मंदिराची शैली ही पूर्णतः वेगळी आहे. आणि ह्या मंदिरामध्ये म्हणजे कळस तर तसे बघायला 3 कळस मिळतील, परंतु गाभाऱ्याचा जो मधला कळस आहे त्याची शैली थोडी वेगळी बघायला मिळते आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमधील वाराणसी झालं. याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर महाराष्ट्रातलं 4थं आपल्याला ज्योतिर्लिंग बघायला मिळते ते म्हणजे श्री त्र्यंबकेश्वर. खरं तर श्री त्र्यंबकेश्वर याचे एक असं वैशिष्ट्य आहे जे नाशिकमध्ये बसलेलं आहे. आणि नाशिकमध्ये जिथं कुंभमेळा होतो म्हणजे तब्बल आता समथिंग काही एक वर्षानंतर जिथं कुंभमेळा आयोजित केला जाणार आहे ते म्हणजे नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर मंदिर, जिथं आपल्या महाराष्ट्राची जीवनदायिनी जिने 49% भाग व्यापलेला आहे पश्चिम महाराष्ट्राचा, संबंधित महाराष्ट्राचा, ती म्हणजे गोदावरी नदी. तर त्या गोदावरी नदीचा उगम सुद्धा श्री त्र्यंबकेश्वर आणि ह्याच नाशिक जिल्ह्यामध्ये होतो आहे. ह्या मंदिराची खूप वेगळी अशी प्रतिमा आहे, खूप वेगळं भाविकांच्या मनामध्ये ह्या मंदिराबद्दल खूप आस्था आहे आणि खूप जणांच्या इच्छा आकांक्षा असं म्हटलं जाईल की इथं जाऊन पूर्ण होतात. त्यामुळे ह्या मंदिरात खूप असं वेगळं महात्म्य आहे. त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही एक वर्षांपूर्वी जिथं हिमस्खलन झालं आणि तरीसुद्धा त्या हिमस्खलनामध्ये केदारनाथ उत्तराखंडमधील केदारनाथ हे जे महादेवाचं मंदिर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने उभारलं. म्हणजे असं म्हटलं जाते की खूप वरून हिमस्खलन होता, बर्फ खाली वितळत होता, परंतु एक जो पाषाण आहे तो बरोबर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला थांबला आणि त्यामुळे मंदिर वाचलं. खरं तर दगड थांबला आणि मंदिर वाचलं हा भाग जरी वेगळा असला तरी कुठेतरी भगवान श्री शंकर स्वतः इथं वसलेले आहेत म्हणून त्यांनी आपली प्रतिमा जी आपली वास्तू आहे ती सुरक्षित ठेवण्याचं काम केलं. फक्त स्वतःची वास्तू सुरक्षित ठेवलेली नाही आहे, तर संबंधित महाराष्ट्रीय वासी असतील किंवा संपूर्ण देशवासी असतील तर ह्यांच्यामधला जो धार्मिक भाव आहे तर तो जतन करण्याचा प्रयत्न एवढ्या मोठ्या हिमस्खलनामध्ये सुद्धा केदारनाथ मंदिरामध्ये केलेला बघायला मिळतोय. म्हणजे कुठेतरी उत्तरेला सातत्यानं बर्फ वितळत असतोय, पूर्णपणे बर्फवृष्टी होत असते, कधी कुणाची जीवितहानी होते, वित्तहानी होते, पण ह्या सर्व सिच्युएशनमध्ये सुद्धा मंदिर तग धरून उभा आहे. याचा अर्थ कुठेतरी भाविकांची आस्था आणि देवाची सुद्धा भाविकांच्यावरती असणारी अपार अशी दृष्टी ही नेहमी बसलेली आहे. आता सर्वात शेवटचं आणि संपूर्ण आपल्या भारतामधलं 11वं जर ज्योतिर्लिंग असेल तर ते म्हणजे घृष्णेश्वरचं आहे, म्हणजे महाराष्ट्रातील तसं 5वं.
जे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद जे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये वसलेलं आहे घृष्णेश्वर मंदिर, तर अशा प्रकारे ही जी ज्योतिर्लिंग आहेत तर ती ह्या सोमेश्वर मंदिरामध्ये दाखवण्याचा एक छानसा प्रयत्न इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे. अगदी हा त्यांचा प्रयत्न खूप उत्तम आहे आणि एक नवीन ओळख त्यांनी ह्या जागेला निर्माण करून दिलेली आहे. म्हणजे भगवान महादेव तर इथं बसलेले आहेतच, पण त्यांनी फक्त एकटे बसलेले नाही आहेत, तर भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांना एकत्र घेऊन इथे बसलेले आहेत. त्यामुळे नक्कीच इथे पुण्यात जर आला तर ह्या क्षेत्राला भेट देणे विसरून जाऊ नका. नक्कीच इथं आवर्जून या. तुमचा भाव सुद्धा या मंदिरामध्ये नेहमीच राहील, तुमची भक्ती येथे वास करेल आणि त्याच पद्धतीनं भगवान श्री शंकराचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला मनापासून मिळेल. धन्यवाद.